नमस्कार मित्रांनो. आज आपण सायलॅबचे जे एन्व्हायरमेंट आहे आणि हा जो समोर दिसणारा लेआउट आहे याच्या आपण काही सेटिंग पाहणार आहोत. काही जण हे चुकून फाईल ब्राउझर किंवा व्हेरिएबल ब्राउझर अनडॉक करतात. तर ते गेल्यावर मग व्हेरिएबल कोणते आहेत, फाईल कुठं आहेत हे दिसत नाही. तर याच्यासाठी आपण त्या काही सेटिंग पाहू. तर सुरुवातीला आपण फॉन्ट साईज कशी इन्क्रीज करायची त्याची सेटिंग पाहू. तर इथं सुरुवातीला हा जो मध्ये कन्सोल दिसतोय त्या कन्सोलवर क्लिक करायचं. तर इथे ऑप्शन येतात. तर फाईलवर क्लिक केल्यावर इथं वेगळे ऑप्शन येतात. तर कन्सोलवर क्लिक केल्यावर इथं वरती असे ऑप्शन येतात. त्याच्यात एडिटवर जाऊन प्रेफरन्सेसवर जायचं. तर इथं फॉन्ट आहे त्या फॉन्टवर क्लिक करायचं. सुरुवातीला आपण कन्सोलचा फॉन्ट इथं हे करू. तर इथं कस्टमवर क्लिक असेल तर ठीक आहे, नसेल तर ते करायचं आणि इथून साधारण तुमच्या डेस्कटॉपला जशी साईज आवश्यक आहे तुमच्या स्क्रीन साईजवर तशी घ्यायची. जनरली मोठी स्क्रीन असेल तर 20 साईज सफिशियंट असते आणि छोटी स्क्रीन असल्यावर 16 पर्यंत साईज ओके आहे. त्याच्यानंतर साइन आउटला जायचं, पुन्हा तिथून 16 साईज करायची. ओके, हे झाल्याच्या नंतर अप्लाय करायचं आणि ओके करायची. इथं तुम्ही पाहू शकता ही साईज वाढलेली आहे. आता इथं आपल्या लक्षात येतं की हा स्पेस जास्त आहे. तर हा स्पेस कमी करण्यासाठी इथे यायचा, डबल एरो आला असं दोन्ही साईडला, तर हे इकडं असं ओढायचं. तर इथून हे येतं. हे पण आणखी थोडंसं मोठं होतं, म्हणजे साइन आउट ही व्यवस्थित दिसली पाहिजे. त्यासाठी हे थोडंसं असं करू आणि हे पण थोडंसं उजव्या साईडला लावू. हे झालं तुमचं बेसिक गोष्टी. आता जर तुमच्याकडून चुकून हे अनडॉक झालं तर डॉक कसं करायचं. सपोज इथं तुमचा व्हेरिएबल ब्राउझर हा अनडॉक झाला तर असं येईल. इथं व्हेरिएबल ब्राउझर असणं चांगलं असतं, किंवा सपोज हा फाईल ब्राउझर हा पण अनडॉक झाला तर असं दिसेल. जो ओरिजिनल व्ह्यू होता तो व्यवस्थित होता. अशा वेळेस काय करायचं, पुन्हा पहिल्यासारखा व्ह्यू आणायचा. जरी तुम्ही सायलॅब इन्स्टॉल आणि अनइन्स्टॉल केलं तरी असंच येणार ते. मग काय करायचं त्याच्यासाठी, तर असं झालं पुन्हा ते आणण्यासाठी हे सगळं आहे हे अनडॉक करायचं. हे पण काय करायचं, अनडॉक करायचं. आता इथे यायचं एडिटला, एडिटवर प्रेफरन्सेसवर गेल्यावर जनरलवर डबल क्लिक करायचं, डेस्कटॉप लेआउट करायचा. हा तुमचा डेस्कटॉप लेआउट आहे. इथं काय करायचं, रिसेट करायचं. रिसेट केलं, अप्लाय करायचा आणि ओके म्हणायचं. आता हा डायरेक्ट दिसणार नाही, तर तुम्हाला सायलॅब हे पुन्हा बंद करून चालू करावं लागेल. त्याच वेळेस हे तुम्हाला हा फॉर्मॅट दिसेल. आता हा पहिला फॉर्मॅट आलेला आहे. हे आता हे पुन्हा आपलं व्यवस्थित आपल्याला पाहिजे असं व्यवस्थित दिसेल असं करायचं. हे असं. आता मला काय करायचंय, आता मला इथं साइन आउट पण पाहिजे, की मला व्यवस्थित इथं साइन आउट पण दिसली पाहिजे आणि कन्सोल पण दिसला पाहिजे. तर इथं फाईलच्या खाली न्यूला जा, इथं साइन आउट आली. तर अशा वेळेस काय करायचं, तर इथं तुम्ही हे पाहू शकता असं आहे. तर तुम्हाला जर एकाच विंडोवर दोन्ही पाहिजे असेल तर इथं कर्सर न्यायचा. त्याच्यानंतर हे दोन इक्वल पार्ट आहे, तर इथं एक क्लिक करायचं आणि इथून हा सिलेक्ट करायचा. तर मोठी स्क्रीन असल्यावर हे व्यवस्थित दिसतं. म्हणजे इथं तुमचा साइन आउट येतो आणि इथं तुमचा काय येतो, कन्सोल येतो. म्हणजे एकाच वेळेस काय होऊ शकतं, तुम्ही प्रोग्राम रन केल्यावर इथं हे करू, आपण एक प्रोग्राम करू साधा, डिस्प्ले हॅलो वर्ल्ड. हा झाला छोटासा प्रोग्राम. याला सेव्ह करू. हॅलो नावाने हा झाला. हा रन करताना पहा, इथं जर इथून रन केला तर हा फक्त एक्झिक्यूट होतो. म्हणजे आधी तुम्हाला सेव्ह करावा लागतो आणि मग एक्झिक्यूट करावा लागतो. हा डायरेक्टली सेव्ह अँड एक्झिक्यूट होतो. तर बेटर ऑप्शन हा राहतो, सेव्ह अँड एक्झिक्यूट करणं. त्याच्यानंतर हा आहे सेव्ह अँड एक्झिक्यूट ऑल.
तर इथं जे आपले आता हॅलो आहे असे 4-5 प्रोग्राम असतील, तर इथं गेल्यावर हे सगळेच्या सगळे प्रोग्राम सेव्ह होतात आणि एक्झिक्यूट होतात. जर तुम्हाला भरपूर सारे प्रोग्रामचे आउटपुट एकाच वेळेस पाहिजे असतं तर तुम्ही हे करू शकता, पण बेटर ऑप्शन सेव्ह अँड एक्झिक्यूट हा चांगला आहे. आता इथं मी काय करतो, सेव्ह अँड एक्झिक्यूट, तर इथं आपला प्रोग्राम रन झालेला आहे. हा एक वे आहे की दोन्ही विंडोज तुम्ही एकाच ठिकाणी पाहू शकता. आता दुसरा वे असा आहे, तर याला इनलार्ज करतो, त्याच्यानंतर पुन्हा साइन आउटला जातो. तर याची अशी साईज तुम्ही कमी जास्त करू शकता. असा डबल बाण आला तर हे कमी जास्त करू शकता. आता मला काय करायचं, एकाच वर सगळं पाहिजे, तर मी अशा वेळेस काय करतो, याला वाटलं तर CLC करू आपण, नाही केलं तरी चालतं. पुन्हा साइन आउट ओपन करायची आणि ह्या साइन आउटची ही जी निळी पट्टी आहे त्याला असं पकडायचं आणि इथं सोडायचं, तर हा असा विंडो होतो. म्हणजे हा आणखी सोयीस्कर कसा झाला की इथंच तुमचा वरती साइन आउट आहे आणि इथंच खाली कन्सोल आहे. याला कमी जास्त साईज करू शकता तुम्ही अशी, याची कशाची पण. आता इथं मी डिस्प्ले हॅलो वर्ल्ड आणखी एक ऍड करतो, डिस्प्ले 2+4. आता मी हे रन करतो, तर इथं पहा दोन्ही इथंच रन झाले. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण सायलॅब हे वेगवेगळे लेआउट करून आपण ते व्यवस्थित करू शकतो. तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिससाठी, प्रॅक्टिकलसाठी किंवा थिअरीसाठी जो व्यवस्थित आहे तो केलेला कधी पण चांगला.